श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. गुरु आणि बुध यांच्यात राशी परिवर्तन झाल्यामुळे शुभयोग तयार होतो आणि बुधाचा नीचभंग राजयोगही सक्रिय आहे. त्यामुळे आजचा दिवस या राशींसाठी अनेक बाबतीत फायदेशीर ठरतो. जेव्हा ग्रहांचा राजकुमार बुध अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशीवर पडत असतो. 1 मे 2026 रोजी होणाऱ्या बुधाच्या या गोचराचा सकारात्मक परिणाम या 5 राशीवर दिसून येतो. चला तर कोणत्या आहेत त्या 5 राशी आपण पाहूयात. पहिली रास आहे सिंह. बुध अस्त झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सामाजिक मान-सन्मान वाढू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर योजना तयार करण्यासाठी हा चांगला काळ आहे. घरात सुखशांती राहील आणि भावंडाचे सहकार्य मिळेल. यानंतरची रास आहे कन्या. बुध हा कन्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल, मानसिक ताण कमी होईल आणि तुम्ही अधिक ऊर्जावान वाटाल. व्यवसायात आर्थिक प्रगतीचे योग आहेत. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढण्याचा हा चांगला काळ आहे. पुढची रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि व्यावसायिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. बऱ्याच काळापासून चालू असलेल्या व्यावसायिक समस्यांचे समाधान मिळू शकते. तुमची तार्किक विचारशक्ती आणि बोलण्याची कला इतरांना प्रभावित करेल. त्यामुळे व्यवहार पूर्ण करणे सोपे जाईल. पुढची रास आहे कुंभ. आजचा दिवस अनपेक्षित फायदा देणारा आहे. कामात पुढे जाण्याची संधी मिळते. नोकरी बदलण्याचा विचार करता आणि प्रयत्न केल्यास यश मिळते. अडकलेले काम पूर्ण होते. पैशाच्या बाबतीत फायदा होतो. तांत्रिक ज्ञानाचा उपयोग होतो. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतात. प्रेमजीवन आनंदी आणि रोमॅन्टिक असते. संशोधन करणाऱ्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळते. जुन्या मित्रांची भेट होते. घाई गडबड टाळा. गजकेसरी योगामुळे कामात प्रगतीची संधी मिळते. एखादी मोठी इच्छा पूर्ण होते. तुमच्या हुशारीने आणि चांगल्या वागणुकीने फायदा होतो. शिक्षण आणि स्पर्धांमध्ये यश मिळते. पुढची रास आहे मीन. मीन राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक स्थिती चांगली राहते, पण सुखसोयींसाठी खर्च होतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या योजना चांगल्या प्रकारे राबवता. कुटुंबात प्रेम आणि समजूतदारपणा राहतो. वरिष्ठांकडून फायदा होतो आणि मान सन्मान वाढतो. शिक्षणात चांगले परिणाम मिळतात. व्यवसायात नफा होतो. प्रेमसंबंधात चांगला वेळ घालवता येतो. आधी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होतो. आपला आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. करिअरमध्ये योग्य निर्णय घेता येतात. पैशाच्या बाबतीत नशीब साथ देते. योजना पुढे सरकतात. समाजात मान सन्मान मिळतो. कलात्मक गुणांमुळेही फायदा होतो. मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.